नागपूर शहर गुन्हे शाखेने वाडी पोलीस ठाणे हद्दीतील ईडीएम अड्डा रेस्टॉरंट लाउंज येथे धाड टाकत अवैध हुक्का संचालनावर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये फ्लेवर्ड तंबाखू, हुक्का साहित्य आणि मोबाईल फोन असा सुमारे 2,03,650 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांच्या सूचनेनुसार पूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर अंमली पदार्थ विरोधी कारवाई आता सुरू आहे। 26 जूनला अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। त्या अनुषंगाने नागपूर शहर वेगवेगळी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेला जास्तीत जास्त कारवाई अंमली पदार्थामध्ये करण्याबाबतच्या सीपी सरांच्या सूचना होत्या। त्या अनुषंगाने आमच्याकडील जे गुन्हे शाखेकडील SSB विभाग आहे, सामाजिक सुरक्षा विभाग, त्यांनी आज पहाटे एक कारवाई केलेली आहे अमरावती रोडवर। त्या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की एका ट्रकमधून गांजा येणार आहे आणि त्यानुसार योग्य पाळत ठेवून सापळा रचून ती कारवाई करण्यात आलेली आहे। तो संशयित ट्रक ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी मिळून आलेला आहे। साधारण 31 किलो गांजा या ट्रकमधून जप्त करण्यात आलेला आहे। एक आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये वाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो गांजा कुठून आलेला आहे, बाकीचे त्याचे बॅकवर्ड लिंकेज काय आहे, त्याच्याबद्दल आमचा वाडी पोलीस स्टेशन येथे तपास सुरू आहे। एकूण 7,87,000 इतक्या किमतीचा हा गांजा असून त्याच्यामध्ये ट्रक पण जप्त करण्यात आलेला आहे। एकूण जप्त मुद्देमाल जवळजवळ 23 लाख पर्यंत आलेला आहे। मोहम्मद शफीक मोहम्मद खान असा हा आरोपी आहे। मूळचा प्रतापगड उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे आणि सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील जे आहे त्यांनी ही कारवाई केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।